हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल इशिका पुणेकर. कसे आहे तुम्ही सगळे? आजचा ब्लॉग असणार आहे पूर्ण पैठणचा. संपूर्ण ब्लॉग नक्की बघा पूर्ण. इथे इतक्या दिवसापासून त्या वाऱ्या पायी दिंडी चालत होत्या, आज त्यांची समाप्ती होती. तर इथे पाहू शकता तुम्ही की सगळ्या वाऱ्या, सगळ्याच्या दिंड्या एकत्र येऊन भेटलेल्या होत्या. त्या रस्त्यात त्यांची पायी दिंडी निघालेली होती. तुम्ही पूर्ण बघू शकता की इकडे मम्मी अशी चलते आहे. आणि हा ब्लॉग पूर्णपणे त्या दोघांनी शूट केलाय. मी घरी होते त्या दिवशी. तर बघू शकता तुम्ही पुढे ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. इथे दोन पालख्या एकत्र भेटणार होत्या, त्यामुळे इथे दोन पालख्यासाठी लोक जमलेले होते. तुम्ही बघू शकता टाळ आणि तबल्याचा आवाज पूर्ण येतोय. सगळे वारकरी पांढऱ्या वेशभूषात आहेत. बघू शकता तुम्ही इथे दोन पालख्या एकत्र येणार होत्या, दोघांची भेट होणार होती. म्हणून हे सगळे गर्दी, कीर्तन सांगणारे, सेवेकरी सगळे जमलेले होते. पूर्ण भक्तिमय वातावरण झालेलं होतं. कीर्तन वगैरे चालू होतं पुढं. तिथे तसंच यात्रा ही सुरू झालेली होती नाथ षष्टी निमित्त. तुम्ही बघू शकता की ते सारे दुकानं, खेळणी जे वगैरे लागलेले आहेत. त्यातच माझ्या आईची जी बहीण आहे त्यांचं सुद्धा स्टॉल होतं. जे आमचे जे काम आहेत त्यांचा छोटासा त्यांचा स्टॉल होता. पुढे तुम्ही दाखवणारच आहे, दाखवते कोण आहे ते. तर असे स्टॉल वगैरे, टाळ मृदुंग असे ते विकायला पण होते. बघू शकता किती विणा आहे, टाळ आहे, तबला आहे, ढोलकी आहे, सगळं बघू शकता तुम्ही. ही आहे माझ्या मम्मीची मावशी. बघू शकता उन्हात तानाचं किती बसले आहे. दोघं नवरा बायको. इथे त्यांची मजा घेणं चालू होती की तिला काय, पण ते त्यांनी त्यांच्या हाताने बनवलेलं. बघू शकता की ते लाकडाचा गाडा माझ्याकडे पण आहे, दाखवत. तिथे यात्रा पण सुरू होणार होती, त्यानिमित्तानं तिथं रथ पाळणा, बाकीचे खेळ वगैरे सगळे अरेंज होत होते. बघा तुम्ही पुढे पूर्ण सगळे चालू झाल्यानंतर रात्री चालू होणार होते. नेमका पहिलाच दिवस होता, त्यामुळे सगळा सेटअप करणं चालू होता. लवर लवर ये मन सास
डेपुटी असतात ते. पाणी येतं कोणी साठून वरती आतमध्ये इथेच आहे का? चल खाली. तिकडून निघायचं काय? हो? चल ना. तिकडे कुठे चालली आता तू? मारायची डुबकी तुला? डुबकी मारायची, डुबकी मारायची. चल ए चल. चल गाईज हे जे काय आहेत ते आहे भयाचे जावळं, जे की खूप दिवसापासून राहिलेले होते टाकायचे. त्याला मुहूर्त लागत नव्हता, तर आज नागषष्ठीनिमित्त त्याला मुहूर्त लागलं, म्हणजे जाणं होत नव्हतं. तर आज त्याचा ते पाण्यामध्ये विसर्जित करून टाकले हे जे भयाचे जावळं होते. तुम्ही चार बाळून मिळाला. तिथं त्यांनी उड्या टाकलेत आई बाप्पानी आपे गावात. तिथं आपे गाव लागलंय. तिथं आपे गावात काय कुलकर्णी त्यांच्या घरी जन्म घेतला पांडुरंगाने. पुन्हा 4 बाळं झालेत. ताई इथं त्यांना न्याय मिळाला. 36 वर्षे रानात पाणी भरलंय, कीर्ती केली म्हणून 12 महिन्याला षष्टीला या म्हणते ती एक पालखी आली आता. पण खायची बाईची तुमचे हुका चुकून जाईन आमच्यामुळे. आजपर्यंत रातभर आपल्याला इथं बघायला मोबाईल उद्याच्याला आपल्याला गाडीला जावं लागतं. मला तर जावं लागतं. काय मेळ लागायचंय का? आमची तुमची हुकामुक होईल का? आमचा तुमचा मेळ लागायचंय का? काय झालं? बघायला गेल्यावर दर्शन घेऊस पुन्हा ती रांजण बघूस तर पुन्हा मी इकडे येते. तुम्ही तिकडे गेला तरी मी इकडे येते. मी तर मुक्काम करते ना असे दिवस. दर्शन
मोबाईल पाकिट 20 रुपये तसेच लहान मुलांसाठी पर्स 20 रुपये मुंबई लॉट आहे मुंबई सेल फक्त 20 रुपये कोणतीही वस्तू घ्या 20 रुपये 20 रुपये 20 रुपये मुंबई लॉट आहे मुंबई सेल काही घ्या फक्त 20 रुपये 20 रुपये 20 रुपये बांगडी घ्या 20 रुपये साडी 20 रुपये 20 रुपये कानातले 20 रुपये हार घ्या 20 रुपये
मार ना मग. नको भरले कपडे बघा. काय नाही बोलले व्हायचे काय 5 मिनिट थांबायचा वाळू आला. चल हां चला इथे. अरुणाबाई राघवरे जिथे असाल त्यांनी पोलीस चौकीकडे या. तुमचे नातेवाईक तुमचे वाट बघत आहे. डोक्याला पाणी लावलं चल. टोपी काढा. मनीषा जाधव जिथे कुठे असेल त्यांनी पोलीस चौकीकडे या. तुमचे नातेवाईक आलेले आहे. दे फोन. दिगंबर मोरे जिथे कुठे असतील त्यांनी पोलीस चौकीकडे या. चला जायचं खाली आता. तर गाईज आजचा ब्लॉग एवढाच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन वस्तू येणार आहे, तर नक्की बघायला विसरू नका. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.